आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. नामदेव महाराजांना आषाढी आणि कार्तिकी या ज्या दोन एकादशी आहेत त्या एकादशींचं महत्त्व आपल्याला सांगायचं आहे. ते म्हणतात की आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीला मला विसरू नका असं पांडुरंग सांगतोय. अर्थात काय तर वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना फार फार महत्त्व आहे. पंढरपूरमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना खूप मोठी यात्रा भरत असते. आपल्या हिंदू समाजामध्ये सुद्धा कार्तिकी आणि आषाढी या दोन एकादशींना फार महत्त्व आहे. या दोन एकादशी मोठ्या एकादशी म्हणून मानल्या जातात. बऱ्यापैकी हिंदू या एकादशीला एकादशी व्रत करतात, अर्थात उपवास धरतात. आज कार्तिकी एकादशी आहे आणि त्यामुळे सुरुवातीला आपण एकादश म्हणजे काय हे समजून घेऊ. म्हणजे काय की एकादश नेमका आपण कोणत्या दिवसाला मानतो तर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील 11वी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते. अर्थात काय की आपला जो महिना आहे हिंदू पंचांगानुसार त्या महिन्यात दोन पक्ष शुक्ल आणि कृष्ण पक्ष त्याला आपण पंधरवाड्या म्हणतो. तर त्या दोन पंधरवाड्यामध्ये दोन एकादशी येतात. अर्थात प्रतिपदेपासून जे तिथ्या धरल्या जातात, जे दिवस धरले जातात त्यातील 11वा दिवस किंवा 11वी तिथी आपण एकादशी म्हणून मानतो. अर्थात काय की एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अर्थात पंधरवड्यातला 11वा दिवस आहे. आणि अशामुळे दोन पंधरवडे शुक्ल आणि कृष्ण दोन पक्ष, त्यामुळे महिन्यातून दोन एकादशी कमीत कमी दोन एकादशी आपण त्या ठिकाणी मानतो. या सर्व एकादशीमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशी आपल्या वैष्णव परंपरेत फार महत्त्वाच्या आहे. या दोन्ही एकादशीला पंढरपूरमध्ये खूप मोठी यात्रा भरत असते आणि वारकऱ्यांमध्ये या दोन एकादशीला वारी करण्याची प्रथासुद्धा त्या ठिकाणी आहे. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाची वारी करण्याची वारकऱ्यांची परंपरा आहे. नामदेव महाराज म्हणतात, नित्य हरिकथा नामसंकीर्तन संतांचे दर्शन सर्व काळ, पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप. अर्थात काय वारकऱ्यांमध्ये ही पंढरीची वारी करण्याची परंपरा फार जुनी आहे. म्हणजे नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज यांच्या साहित्यामध्ये संत साहित्यांमध्ये म्हणजे नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्याही पूर्वीपासून हे आषाढी आणि कार्तिकीला वारकऱ्यांमध्ये वारी करण्याची प्रथा आहे. आणि जसं की आद्य शंकराचार्य जगद्गुरू आद्य शंकराचार्य आणि पांडुरंग अष्टक नावाचं एक अष्टक लिहिलं आहे. आता जर ऐतिहासिक मान्यता बघितली तर शंकराचार्यांचा काळ हा 8वं शतक मानलं जातं. त्यामुळे 8व्या शतकात जे पांडुरंग अष्टक लिहिलं आहे ज्या पांडुरंगासाठी, तर त्या पांडुरंगाची वारी ही 8व्या शतकाच्याही अगोदर असली पाहिजे. कारण नामदेव महाराजांच्या अभंगात वारीचे आणि आषाढी कार्तिकी या व्रताचे म्हणजे आषाढी कार्तिकी ही जी एकादशी व्रत आहे किंवा एकादशींची जी वारी आहे जी वारकऱ्यांमध्ये केली जाते त्याचे उल्लेख आपल्याला नामदेव महाराजांच्या साहित्यात सापडतात. त्यामुळे नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्याही पूर्वी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकीला खूप मोठी यात्रा आपण ज्याला म्हणतो ती भरत होती आणि वारकरी वारी करून आपल्या गावापासनं त्या ठिकाणी पंढरपूरला पायी वारी करत होते असं आपल्याला संत साहित्याच्या प्रमाणावरून दिसतं. तर कार्तिकी शुद्ध एकादशीस विष्णू जागे होतात म्हणून या एकादशीस प्रबोधनी असे नाव पडले. म्हणजे काय की जी कार्तिक शुद्ध एकादश आहे जी आज एकादश आपण धरणार आहोत तर त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. तर आषाढ शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू किंवा पांडुरंग विठ्ठल शयन करतात म्हणजे झोपी जातात म्हणून त्याला शयनी असे नाव पडले.
जसं की याला प्रबोधिनी असे नाव आहे, तसंच त्या एकादशीला शयनी असं सुद्धा नाव आहे. तर मग अर्थात काय, तर कार्तिकी एकादशीला पांडुरंग किंवा भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांचा योगनिद्रेतून जागे होतात. म्हणजे 4 महिने पांडुरंग योगनिद्रेत असतात आणि त्या योगनिद्रेतून, त्या चातुर्मासातून, तो चातुर्मास त्याला चतुर्मास असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्या जे 4 महिन्याचा जी त्यांची योगनिद्रा आहे, त्या योगनिद्रेतून भगवान पांडुरंग आज जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे आपण वारकरी मानतो आणि ती आपली श्रद्धा सुद्धा आहे. त्यामुळे हिला देव उत्थनी किंवा देव उठी एकादशी असेही म्हणतात. अर्थात काय, कार्तिकी शुद्ध एकादशीला देव उत्थनी किंवा देव उठी एकादशी असेही आपण त्या एकादशीला नाव देतो. आणि म्हणजेच काय की चातुर्मास पाळण्याची प्रथा बऱ्यापैकी धर्मामध्ये आहे. जैन आणि बौद्ध परंपरेत सुद्धा चातुर्मास त्यांच्या परीनं ते लोक पाळत असतात. तर आपल्यात सुद्धा चातुर्मास पाळण्याची प्रथा आहे. आजही वारकरी शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी आळंदीतले, ते आळंदीत शिक्षण घेतल्यानंतर पंढरपूरला चातुर्मास करतात. त्या ठिकाणी जे काही वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी आहे, तर त्यांच्याकडे चातुर्मास करण्याची प्रथा आजसुद्धा आपल्या वारकरी विद्यार्थ्यांमध्ये असते. म्हणजे आळंदीचं शिक्षण घेतल्यानंतर पंढरपूरला चातुर्मास जवळपास सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी करतात. तर असं ह्या चातुर्मासातला म्हणजे आज भगवंत जागी होतात आपल्या वारकरी नियमानुसार. तर आषाढी एकादशीला भगवंत झोपलेले असतात थोडक्यात, आणि आज ते जागी होतात. हा जो चातुर्मास आहे, त्या चातुर्मासाचा आज शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे या जे वारकऱ्यांचे जे पंढरपूरला पाठ चालतात, आळंदीहून शिकल्यानंतर जे किंवा इतरही पंढरपुरातही बरेच विद्यार्थी शिकायला असतात, तर ते शिक्षण झाल्यानंतर जो चातुर्मास ते करतात, तर त्या चातुर्मासाची आता समाप्ती झाली आहे असं आपण म्हणू शकतो. तर या दिवसापासून तुळशी विवाहाची सुद्धा सुरुवात होते. म्हणजे आपल्या ज्या लगन सराई आहेत, तर त्या लगन सराईकडे आपण आता लगन सराई चालू होणार येणाऱ्या वर्षाच्या. तर त्या तुळशीचा विवाह झाल्यानंतर आपल्या हिंदू परंपरेमध्ये विवाह ठरवल्या जातात आणि विवाह करण्याची प्रथा आहे किंवा मुलं मुलींकडे जातात, बघतात. तर हे जे यावर्षीचं जे सीझन आहे लगन सराई, तर ते तुळशीच्या विवाहानंतर चालू होतं. तर आज तुळशी विवाहाची सुरुवात होते, ती याच दिवसापासून म्हणजे कार्तिकी शुद्ध एकादशीपासून. आणि कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते आणि लगन सराईचे दिवस सुरू होतात. आपल्या मराठी संत साहित्यात सुद्धा अनेक ठिकाणी कार्तिकी एकादशीचे उल्लेख आपल्याला दिसतात. म्हणजे आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशीचे सोबत उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. नामदेव महाराज एका ठिकाणी आणखीन म्हणतात एका अभंगात, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओवाळती. तर कार्तिकी आणि आषाढी एकादशीला वारकरी त्या ठिकाणी जमतात. म्हणजे काय, ते फक्त जमतात आणि स्वस्त बसतात, गप्पा गोष्टी करतात असं नाही. तर आपलं कुटुंब, आपला संसार यातून वेळ काढून जे वारकरी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीस जमतात, ते त्या ठिकाणी कीर्तन, भजन, पूजन, संतांचा सहवास अशा कार्यक्रमामध्ये ते गुंतलेले असतात. चंद्रभागेचं स्नान करणे रोज, जोपर्यंत आपण पंढरपुरामध्ये आहे, हे वारकऱ्यांची दिनचर्या असते. काकड आरती सकाळी, काकडा भजन, संध्याकाळी हरिपाठ, त्याच्यानंतर कीर्तन वगैरे अशी ती एक खूप मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असतो. आणि अशा अनेक आपल्याला संत साहित्यामध्ये त्या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकी या एकादशींचे सापडतात. तर अशी ही आषाढी आणि कार्तिकी एकादश. तर आज आपली कार्तिक शुद्ध एकादश आहे. तर या कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.